आपण सगळे जर वाचायला पाहिजे, खडकामध्ये असणाऱ्या बिळामध्ये जाऊन लपून बसा. आणि करंदीकराच्या पत्रामध्ये सांगितलं, तो खडक तर ख्रिस्त आहे, तो खडक तर ख्रिस्तामध्ये राहा. ख्रिस्तामधलं तुमचं जीवन, प्रभूमध्ये तुम्हाला आशा आहे. सगळ्यात सुरक्षित ठिकाण कोणतं असेल तर परमेश्वराचं घर, परमेश्वराचं भवन. म्हणून दावीद बोलतो, ते मला म्हणाले परमेश्वराच्या घराकडे जाऊ, तेव्हाच माझ्या मनाला का आनंद झाला. त्याला माहितीये, अरे अरिष्टापासून वाचण्याचं ते ठिकाण आहे. म्हणून लक्षात ठेवा, एक व्यक्ती देवाच्या घराकडे येते ना, याच कारण ती स्वतःचा बचाव करण्यासाठी येत असते. परमेश्वराच्या घरामध्ये आणि बचाव आहे. म्हणून तो स्तोत्रकर्ता काय म्हणतो, तुझ्या घरामध्ये निळवीला सुद्धा घरट करण्यासाठी जागा आहे. अहो, देवाच्या घरामध्ये सगळ्याला सुरक्षा आहे हो, तो कुणाला प्रतिबंध करत नाही. कोणतंच अडचण